लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिकमधील रस्त्यांच्या दुरावस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे। आम आदमी पार्टीनं मनपा प्रशासनावर गंभीर आरोप करत खड्डे बुजवण्यासह विविध मागण्यांसाठी निवेदन दिलंय। आम आदमी पार्टीचे राज्य सचिव नविंदर अहलुवालिया यांनी नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्तांना पत्र देत शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी केली आहे। या निवेदनात शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याचं नमूद करण्यात आलंय। तसेच रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघात होऊन काही नागरिकांचा मृत्यू झाल्याचाही आरोप करण्यात आलाय। आपने रस्ते दुरुस्तीच्या कामातील निधी आणि टेंडर प्रक्रियेची सखोल चौकशी करण्याची मागणी केलेली आहे। दोषी अधिकारी, अभियंते आणि कंत्राटदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। तसेच अपघातग्रस्त आणि मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक नुकसान भरपाई देण्याची मागणी देखील या निवेदनात करण्यात आली आहे। दरम्यान 8 दिवसांच्या आत ठोस कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आम आदमी पार्टीकडून देण्यात आला आहे। या खड्डेमय नाशिकच्या रस्त्यांमध्ये जवळजवळ 5 ते 7 बळी आतापर्यंत गेले। शेकडो लोक आजही हॉस्पिटलला जखमी आहे। मी पालकमंत्र्याला या निमित्ताने हेच सांगू शकतो की तुम्ही जेव्हा एखादा आमचा नागरिक दगावतो त्याला तुम्ही 5 लाख 10 लाख रुपये देता। मी पालकमंत्र्याला आव्हान देतो, नाशिककरांकडनं 1 कोटी रुपये मी पालकमंत्र्याला देतो, फक्त खड्ड्यात पडून दाखव। तेव्हा यांना जाग येईल, यांना समजेल काय त्रास होतो। आणि हा ट्रेलर आहे। पुढे भविष्यामध्ये एकाही या नगरपालिकेतल्या अधिकाऱ्याला सुद्धा आम्ही फिरू देणार नाही। हे काम नाशिकमध्ये गेल्या महिन्याभरामध्ये सर्वसामान्य नाशिककरांच्या 5 लोकांचा बळी गेलेला आहे आणि हा बळी फक्त खड्ड्यांमुळे गेलेला आहे। आणि खड्डे कशामुळे पडलेत तर नाशिक पूर्ण खोदून ठेवलेलं आहे या प्रशासनाने। कुंभमेळा मंत्र्याला जून महिन्यापर्यंतची डेडलाईन दिली असताना आपले जे कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांना डेडलाईन दिली असताना नंतरही अजूनही संपूर्ण नाशिक खड्ड्यामय झालेलं आहे। या नाशिकमध्ये सर्वसामान्य माणूस काय मरण्यासाठी जगतोय का? हे प्रशासन ढिम्म प्रशासन, ज्यांना जाग येत नाही, जे टक्केवारीमध्ये इथे कोंबून बसलेले आहेत, यांना जो व्हायरस जसा कोरोनामध्ये झालेला होता, आमच्या शेटणी म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थाळी वाजून व्हायरस घालवला होता, तसा ह्या नाशिक महानगरपालिकेमध्ये भ्रष्टाचाराचा व्हायरस बसलेला आहे। आणि तो व्हायरस आम्ही थाळी वाजवून घालवण्याचा प्रयत्न करतोय का? तर आमचे जे 5 लोक इथे मरण पावलेले आहे त्या 5 लोकांना मोबदला काय देतात तुम्ही? 10 लाख रुपये। अरे लाज वाटली पाहिजे तुम्हाला। 35,000 कोटीचा निधी तुम्ही लाटून घेतलेला आहे, नाशिककरांना खड्ड्यामध्ये लोटलेला आहे। येता काळ हा नाशिककर तुम्हाला रस्त्यावरती येईल आणि रस्त्यावरती येऊन तुम्हाला जाब उतरेल। आम आदमी पार्टी सातत्याने रस्त्यांच्या, गटारींच्या आणि नाशिककरांच्या प्रश्नांसाठी उतरत असते। आज आम आदमी पार्टीच्या वतीने नाशिक महानगरपालिकेच्या समोर हे थाळीनाद आंदोलन केलेलं आहे आणि लवकरात लवकर तुम्ही खड्डे बुजवा, अन्यथा थाळीमध्ये आम्ही भीक मागून ते भीक तुमच्या दालनामध्ये आणून टाकू आम्ही। त्यामुळे प्रशासन या निवेदनावर काय भूमिका घेते याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।